उद्धव ठाकरे यांचं आज मुंबईमध्ये वांगचूक यांच्या समर्थनार्थ आंदोलन असेल। छत्रपती शिवाजी महाराज पार्कात दुपारी 4 वाजता हे आंदोलन केलं जाईल। मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनाची तयारी देखील आता करण्यात आलेली आहे। या संदर्भातले अपडेट देत आहेत विजय गायकवाड, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। विजय, सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आज ठाकरेंचं मुंबईमध्ये आंदोलन, नेमकं नियोजन कसं असेल सविस्तर सांगाल? वर्षा, निश्चितच मी आता ज्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन होणार आहे त्याच मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळती आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अगदी बाजूलाच या ठिकाणी भव्य असं स्टेज बांधण्यात आलेलं आहे आणि या स्टेजवर आता ही पूर्ण आंदोलनाची तयारी जी आहे ही करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पूर्ण हा जो रस्ता आहे हा शिवसेना भवनाकडे जाणारा रस्ता आहे आणि पूर्ण येणारे जो जवळपास 10 ते 15 हजार नागरिक जे आहेत या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं या ठिकाणच्या संयोजकाकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आज दुपारपासूनच या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत हे या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत। पोलीस सुद्धा आता या ठिकाणी बंदोबस्त वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जी तयारी जी आहे या ठिकाणचं साऊंड असेल या सर्व तयारी जी आहे ही या ठिकाणी सुरू झालेली आहे। जो बॅरिकेटिंग जो आहे ही बॅरिकेटिंगच्या साठी सुद्धा या ठिकाणी बॅरिकेड आणून ठेवलेले आहे। तर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आता वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत या ठिकाणी जे शिवसेनेचे झेंडे आहेत हे झेंडे या ठिकाणी आता लावण्यात येत आहेत आणि एकंदरीतच सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठीचं जे ठाकरे या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहेत त्यांची जय्यत तयारी जी आहे ही या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास केंद्र सरकारच्या या दडपशाही विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि बुलंद आवाज विद्यार्थ्यांसाठी, देशाच्या भविष्यासाठी हुकुमशाही सरकार विरोधात हे आंदोलन असणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी बॅनर जे आहेत हे शिवसेना भवनापासून ते मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यापर्यंत सर्वत्र हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि पूर्ण परिसर जो आहे हा बॅनरवर लावण्यात आलेले आहेत। एकंदरीतच जर बघितला तर देशाच्या तरुणांचा आवाज बनायला या सरकारच्या हुकुमशाही विरुद्ध लढा देणाऱ्या सोनम वांगचूक आणि भारताच्या या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।